आपल्या सगळ्यांकडे एक अद्भुत शक्ती परमेश्वराने दिलेली आहे. ती शक्ती म्हणजे संकल्प करण्याची शक्ती, म्हणजेच विचार करण्याची शक्ती. याच्यामागे सायन्स काय सांगतं बघा. प्रत्येक मनुष्यात्मा यामध्ये मन आहे आणि मन हे विचार करतं. जर माझे विचार चांगले असतील, श्रेष्ठ संकल्प शक्ती माझ्याकडे असेल, संपूर्ण दिवसभरातनं मी जर चांगले विचार करत असेन, तर माझे ऑब्वियस कर्म चांगले घडतात. ठीक आहे, म्हणजेच मी मनुष्य देहात राहून सुद्धा दैवी कर्म, श्रेष्ठ कर्म करू शकते. या उलट जर माझे विचार वाईट असतील, म्हणजे विकारांच्या वश जर मी कर्म करत असेन किंवा आधी विचार करत असेन, तर त्या कर्माचे फळ, त्या कर्माचे रिझल्ट्स मला माझ्या वाईट पर्सनॅलिटीमध्ये दिसून येतात. सो माझी पर्सनॅलिटी वाईट बनते. म्हणून एक छानसं सूत्र तुम्हाला सांगते बघा. माय ईच अँड एव्हरी थॉट क्रिएट इमोशन, फिलिंग्स अँड देन ॲक्ट. ॲक्ट म्हणजेच माझं बिहेवियर. ठीक आहे, जसं माझं बिहेवियर आहे तशी माझी पर्सनॅलिटी घडते. सो माझा एक एक विचार हे एक व्हायब्रेशन आहेत, हे मला आधी समजून घेतलं पाहिजे. माझ्या मेंदूतून म्हणजे माझ्या आत्म्यातून, माझ्या मनातून निघणारी प्रत्येक संकल्प शक्ती ही एक व्हायब्रेशन आहे. मग माझ्या हातात चॉईस आहे की मी चांगला विचार करायचा आहे की लो लेवलचा विचार करायचा आहे. जर मी चांगला विचार करते, श्रेष्ठ संकल्प करते आहे, तर माझ्या आतली दुनिया, माझी आंतरिक दुनिया ही चांगल्या पद्धतीने घडते, बदलते. ठीक आहे, सो ही झाली परिवर्तनाची शक्ती. म्हणजे बघा, मनुष्याकडे बघायला गेलं तर कितीतरी शक्ती आहेत. आत्मा म्हणून म्हटलं जातं ना, मनामध्ये प्रचंड आणि अद्भुत शक्ती आहेत. कमाल करू शकते ही मनशक्ती आपली. ठीक आहे, म्हणजे जर आपण परमेश्वराला जादूगार मानलं, तर त्याच्या ईश्वरीय शक्तीने आपण आपली मनुष्यापासून दैवी शक्ती ही इमर्ज करू शकतो आणि तसे आपण बनू शकतो. म्हणूनच माझा प्रत्येक विचार हे एक छानसं व्हायब्रेशन तयार करत आहे. हे सूत्र जर मी कायम बुद्धीमध्ये ठेवलं, तर संपूर्ण दिवसभरातनं माझे प्रत्येक विचार हे चांगलेच येतील. स्वतः यासाठी काय करायचं, तर चेक करायचं. स्वतःला चेक करायचं की माझ्या आत्ताच्या क्षणाला माझ्या मनामध्ये कोणता विचार आहे. जर विकारवश माझ्या मनामध्ये विचार असतील, तर ऑब्वियस आहे मला ते विचार चेंज करावे लागतील. अन्यथा मी तिथं अधीन होऊन जाईन, विचारांच्या मायेच्या अधीन होऊन जाईन. आणि अधीन झालेलं जी वेळ आहे, त्यामुळे कर्म आपलं वाईटच घडतं. म्हणून नेहमी हायेस्ट व्हायब्रेशनल थॉट क्रिएट करा अँड नॉट द लोएस्ट. थँक्यू.